आयडियल सोल्युशन म्हणजे काय होईल? आयडियल सोल्युशन कोणाचा? रॉड्स लॉचा. तर आयडियल सोल्युशनमध्ये काय असते? जो ओबे करतो रॉड्स लॉला, म्हणजे जो काय करतो? ओबे करतो कुणाला? रॉड्स लॉला, त्यालाच म्हणतात आयडियल सोल्युशन. नंतर ज्याच्यामध्ये डेल्टा मिक्सिंग हे काय असते? एच मिक्सिंग काय असते? 0 असते. म्हणजे डेल्टा एच मिक्सिंग काय असते? इक्वल टू 0 असते. नंतर ज्याचा चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा काय असतो? 0 असतो. त्याला काय म्हणतो आपण? आयडियल सोल्युशन. याच्यामध्ये ग्राफ येतो. काय येतो? ग्राफ. बघा काय येतो याच्यामध्ये? ग्राफ. तर ग्राफमध्ये काय करायचं? पहिले एक बॉक्स काढून घ्यायचं. काढले, इकडे लिहायचं x1 इक्वल टू 1, तिकडे लिहायचं मग x1 इक्वल टू 0, x2 इक्वल टू 0. नंतर इथं लिहाल x2 इज इक्वल टू 0, तर इथं लिहाल x1 इज इक्वल टू 1. हे उलटं पालटं करायचं एकमेकासोबत. ठीक आहे, चला काय करायचं बघा. इथे एक पॉईंट घेऊन घ्यायचं P1 नॉट. काय घ्यायचं? P1 नॉट. याच्यापेक्षा वर घ्यायचं इथं थोडं P2 नॉट. काय घ्यायचं? वर थोडं काय घ्यायचं? P2 नॉट. आता हे जॉईन करा. केले, आणि यांना पण जॉईन करून द्या. हे काय आहे आपलं? P इज इक्वल टू P1 प्लस P2. काय आहे? P1 इज इक्वल P इज इक्वल टू P1 प्लस P2. हे काय तुमचं रॉड्स लॉ आहे, जो आयडियल सोल्युशन आहे. म्हणजेच याच्यामध्ये जसं आहे P1 नॉट लहान आहे, P2 नॉट काय आहे? मोठा आहे. आणि हे ग्राफ काढायचं बरोबर. इथं तुमचा असतो मोल फ्रॅक्शन. काय असतो? मोल फ्रॅक्शन. इथं असतो वेपर प्रेशर. काय असतो इथं? वेपर प्रेशर. आणि इथं काय असतो? मोल फ्रॅक्शन. याच्या अपोजिट असतो तुमचा नॉन आयडियल सोल्युशन. कोणता? नॉन आयडियल सोल्युशन. ठीक आहे. नॉन आयडियल सोल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये जो काय करेल? ओबे करणार नाही, कुणाला? रॉड्स लॉला ओबे करणार नाही. ज्याचा डेल्टा मिक्सिंग एच हे काय असेल? नॉट इक्वल टू काय असेल? 0 असेल. ज्याचा चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा नॉट इक्वल टू काय असेल? 0 असेल. त्यालाच काय म्हणू आपण? नॉन आयडियल सोल्युशन. पण याच्यामध्ये दोन प्रकारचे ग्राफ येतात. कशामध्ये? नॉन आयडियल सोल्युशनमध्ये. एक येतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन, दुसरा येतो निगेटिव्ह डेव्हिएशन. कोणता? पॉझिटिव्ह डेव्हिएशन, आणि दुसरा येतो निगेटिव्ह डेव्हिएशन. पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन. आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशनमध्ये काय फरक आहे बघा. जर आपण तो ग्राफ काढलं, हे असंच काढू, इथे पण असंच काढू, बरोबर. काय ते जसं लिहिलं होतं आपण x1 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू, इथे पण लिहा x1 इज इक्वल टू 1, इथे x2 इज इक्वल टू 0, इथं पण x2 इज इक्वल टू 1, सॉरी इथं x1 इज इक्वल टू 0, इथे x2 इज इक्वल टू 0, इथे x2 इज इक्वल टू काय करू? 1. उलटं पालटं करा. आता हा आपला जो आपण ग्राफ काढला होता x2, हा जो होता हा आपला आयडियल सोल्युशनचा ग्राफ होता असं वाला. हा काय झाला? आयडियल सोल्युशनचा ग्राफ झाला, बरोबर आहे. तर नॉन आयडियल सोल्युशनमध्ये इथं 2-3 गोष्टी येतात. कोणत्या? नॉन आयडियल सोल्युशनमध्ये बघा. आता हा जो होता ॲक्युरेट आयडियल सोल्युशनचा ग्राफ आहे, पण मला काय करायचं आहे? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. म्हणजे ही व्हॅल्यू असे आयडियल आहे, फिक्स आहे. जसं मला पर्सेंटेज घ्यायचं आहे समजा 90%, पण आपले ॲक्युरेट 90% येतील का? नाही ना. कोणाचे कमी जास्ती येऊ शकतात, 90च्या अबोव पण येऊ शकतात, आणि कोणाच्या 90च्या खाली पण येऊ शकतात, बरोबर आहे. जर मी फिक्स ठेवलं मला एवढं पाहिजे, पण काय झालं? माझ्या एक्सपेक्टेशनच्या वरून गेले. मला 90 पाहिजे होते, समजा मला 91 भेटले. 90 पाहिजे होते पर्सेंटेज, किती भेटले? 91. म्हणजेच काय झाला? ग्राफ हे ॲक्च्युअल असं होतं, याच्यावरून ग्राफ गेलं. म्हणजे 90 पाहिजे होते तर वर गेले ना 91, तर त्याला म्हणू आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन. काय म्हणू? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. त्याचं अपोजिट इथं करा. इथं पण तसंच लिहा. x1 इज इक्वल टू 1, x1 इज इक्वल टू 0, नंतर x2 इज इक्वल टू 0, तर x2 इज इक्वल टू 1. उलटं पालटं करायचं. इथे पण P1 नॉट, इथे पण P2 नॉट. जॉईन करा.
झालं. आता बघा का होऊ शकते, आपण 90 फिक्स केलाय, मला 90% पाहिजे, मग प्रत्येकाला अबव येतात का? नाही, काही जणाला कमी पण येतात, 80, 70, 85 असे पण येतात. आता माझे एक्सपेक्टेशन आहे मला 90 घ्यायचं आहे, पण 90च भेटतील याची गॅरंटी आहे का? नाही, तर कमी पण होऊ शकतात. तर आपला ग्राफ कुठून जात आहे? खालून. दिसतंय? त्या लाईनच्या कुठून जाऊन राहिला? खालून जाऊन राहिलं. जी आपली लाईन होती त्या लाईनच्या कुठून जात आहे? खालून. त्यालाच म्हणतात निगेटिव्ह डेव्हिएशन. काय म्हणतात? निगेटिव्ह डेव्हिएशन. आणि याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह डेव्हिएशन. तर नॉन आयडियलमध्ये दोन ग्राफ येतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह डेव्हिएशन, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे.